मला तुला असं विचारायचं आहे, एकसारखं आपल्याकडे ही चर्चेचा विषय गेली 15-20 वर्ष आहेत, आय-टी, आय-टी, आय-टी. भारतामध्ये आय-टी रेव्होल्यूशन होते. खरोखरच भारतात आय-टी रेव्होल्यूशन होते का? मला असं वाटतं दोन अंग आहेत. एक म्हणजे भारतामध्ये जे म्हणजे ऑन साईट म्हणजे आपले प्रोग्रामर्स तिकडे जाऊन जे काम करतात त्याला ऑन साईट म्हणतात, आणि ऑफशोर इथनं 80s मध्ये ऑन साईट खूप वाढलं आणि 90s मध्ये, आणि आता ऑफशोरची सेंटर्स खूप वाढली. त्याला कारणं बरीच आहेत. म्हणजे बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंगच्या नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर खूप जोरात चालू झाला अमेरिकेमध्ये. ग्लोबल कॉम्पिटिशन वाढलेली होती. त्याच वेळी आपण जाऊन पोहोचलो. पहिल्यांदा अविश्वास खूप होता, मग त्यांनी 2 माणसं नेली, 2ची 4 झाली. तो इतिहास खूप मोठा, मी त्याला साक्षी आहे. मग त्यावेळी आम्ही न्यूयॉर्कमध्ये मॅनहॅटनमध्ये बाहेर बर्फ पडत असताना आम्ही कस्टमरला सांगायचो की आमची मुलं चांगली आहेत, हो तुम्हाला गरज आहे आमची मुलं घ्या, आम्ही पाठवायला तयार आहोत. तुम्ही बाहेर अमेरिकेत $70-80 देतात, आम्ही $40-50 आम्ही आमच्या खर्चाने अमेरिकेत आणू. आणि त्यावेळी ते म्हणायचे नाही कोण कुठनं तुम्हाला कम्प्युटर तरी बघितला का तुम्ही, आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे साप आहेत, गारुडे आहेत, आणि मग भारतामध्ये कम्प्युटर तरी बघ. आम्ही सांगतो आमच्याकडे IIT आहे. तर ते म्हणजे IITचा लॉंग फॉर्म काय. इथमे आज मला IITचा एक अभिमान म्हणून म्हणजे सांगावाच वाटतोय की 1 वर्ष 2 वर्षापूर्वी मी अमेरिकेत असताना CBS मध्ये एक 60 मिनिट्सचा प्रोग्राम असतो. त्या ठिकाणी कार्नेगी मेलन, स्टॅनफोर्ड, MIT सारखे बरेच तज्ज्ञ येऊन त्यांनी चक्क अक्षरशः मान झुकती करून सांगितलं की IIT इज वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड. आज एवढ्या वर्षानंतर. आणि ते झालं का की आपली हजारो माणसं तिकडे गेली, त्यांनी वर्षोनवर्ष बघितलं त्यांची बुद्धी, त्यांचं काम करण्याची पद्धती. ऑफशोर सेंटर्स निघाली आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची माणसं खूप चांगली आहेत. त्यामुळे भारताचा एक्सपोर्ट रेव्हेन्यू वाढला, आपल्याकडे डॉलर्स यायला लागले, आणि एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला प्रचंड रिस्पेक्टेबिलिटी आली. मी आज अमेरिकेत जातो त्यावेळेला IITचा जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा तुम्हाला विचारत नाही कोण तुम्ही कुठले, पहिल्यांदा विचारतं म्हणजे काय, लॉंग फॉर्म म्हणजे काय वगैरे असं. आता ऍक्सेप्टेबिलिटी आणि रिस्पेक्टेबिलिटी या बिझनेस मिळवून दिली, डॉलर्स मिळवून दिली. हा पॉझिटिव्ह भाग झाला, तो आपल्याला विसरता येणार नाही, तो फार महत्वाचा. पण त्यामुळे आय टी रेव्होल्यूशन झाली का, तर आय टी रेव्होल्यूशन झालेली नाही असं मला वाटतं. आणि आय टी रेव्होल्यूशन न होण्याची कारणं एक 4-5 मी थोडक्यात सांगतो. एक म्हणजे त्याचं आपल्याकडे अजून प्रॉडक्ट्स ज्याला म्हणता येईल, म्हणजे SAP, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट अशासारखे जग जिंकणं ज्याला म्हणता येईल, अशा तऱ्हेचे प्रॉडक्ट्स फार कमी झालेले. अजून आपण अमेरिकेच्या किंवा युरोपच्या तालावर तुम्ही आम्हाला सांगा आणि त्याप्रमाणे आम्ही कोडिंग, टेस्टिंग आणि मेंटेनन्स करतो. आता आपण हळूहळू बिझनेस अनालिसिस, सिस्टम्स अनालिसिस करतोय. काही थोडेफार प्रॉडक्ट्स बँकिंगमध्ये येत आहेत, पण तरी सुद्धा मुख्यत्वे करून जे आपण काम करतो एक 80-90% ते कोडिंग, टेस्टिंग, मेंटेनन्स, ज्याला सायबर कुलीज म्हणता येईल वाईट तऱ्हेने, अशा तऱ्हेची कामं आपण मेजॉरिटी करतो आहोत, आणि ती पण अमेरिकन कंपन्या. असं म्हणणं आहे ओरिजिनल इन्व्हेन्शन ज्याला म्हणतात ते कमी आहे. आणि आपल्याकडे बुद्धी हो, आपल्याकडे इतकी बुद्धी आहे. दुसरा मुद्दा असा की आपण या ITचा वापर भारतासाठी फार कमी करतो. ई गव्हर्नन्स फार कमी आहे. म्हणजे काही ठिकाणी झालेला आहे, पण नुसतं ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं जाता आता कम्प्युटरवरती, हा काही ई गव्हर्नन्स नाही. ई गव्हर्नन्स म्हणजे खेडोपाडी शिक्षण, आरोग्य आणि लोकांचा रोजगार ह्याच्याकरता जर का आपल्याला करता आलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने फायदा करून दिला तर केवढा फायदा होईल. एक साधी गोष्ट आहे, उदाहरणार्थ खेडोपाडी समजा एक सेंटर असेल की जिथे ECG आणि सगळी यंत्र आहेत, पॅथॉलॉजिकल लॅब आहे, एक्सरे आहे, आणि जर का खेड्यामधल्या डॉक्टरांची जमत नाही आहे त्या माणसाला त्यांनी तिथे नेलं, आणि खेड्यातली सगळी तालुक्याला आणि तालुक्यातली शहरांना समजा कनेक्टेड असतील अशी, आणि माणसाला जीभ दाखव म्हटलं की तालुक्याचा डॉक्टर बघू शकतोय, छातीवर ठोके धरले की शहरातला किंवा तालुक्यातला डॉक्टर ठोके बघू ऐकू शकतोय, अशा तऱ्हेने कनेक्टिव्हिटी वाढवली आणि अशी सेंटर्स तयार केली, तर खेड्यातल्या माणसाला सुद्धा मेडिकल आणि हेल्थ केअर मिळू शकेल किंवा आपल्याला हे होऊ शकतं भारतात, होऊ शकेल ना. पण हे खूप आदर्श चित्र आहे की कनेक्टिव्हिटी वाढवायला पाहिजे, जाळं तयार व्हायला पाहिजे, पण एकूण भारतातली परिस्थिती पाहिली तर होऊ शकतं का? प्रश्न सॉफ्टवेअरचा आणि लोकांचा आहे. आज संपूर्ण बाजारपेठ आणि मार्केट आणि नफा हेच तत्व धरल्यामुळे ही सॉफ्टवेअरची सगळी मुलं फक्त अमेरिकेच्या किंवा युरोपच्या कुठल्या तरी कंपनीसाठी कोडिंग, टेस्टिंग करत रात्री 11 वाजेपर्यंत बसलेले असतात. त्यांना त्यांना संधी मिळतात, अमेरिकेला जातात, निम्मी परत येतात, आपल्याला माहितीच आहे. आता ह्यांनी काय होतं, विशेषतः मुलं अमेरिकेला गेल्यानंतर आणखीन त्यांचेच आपण खजिना भरतो. तीच मुलं समजा भारतामध्ये जर का त्यांनी भारताच्या वाढी करता म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टी, म्हणजे पाटबंधारे खूप गोष्टी येतात या ठिकाणी, जर का बेसिक मेडिकल रिसर्च आहे या ठिकाणी जर का आपण काम केलं तर आपल्याकडे नोबेल लॉरेट्स निर्माण होऊ शकतील. आपण आपल्या IT मुळे आपली परिस्थिती सुधारू शकू, ते आपल्याकडे नाही. पण मग काय पुढच्या 10 वर्षातलं चित्र काय तुला दिसतं? मला वाटतं मी ज्या तऱ्हेने मांडतोय त्या तऱ्हेने खऱ्या अर्थाने लोकाभिमुख जर का अर्थव्यवस्था आपण करायची ठरवली की फक्त बाजारपेठ नफा वगैरे, तर ही परिस्थिती सुधारू शकेल.
अच्युत, हे सगळं आय टीचं आत्ताचं तुझं म्हणजे वर्तमान आहे, वर्तमान काळ आहे तुझा. मी भूतकाळात जातो आता. म्हणजे जिथून तुझं सुरू झालं की सोलापुरात एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अच्युत गोडबोले नावाचा मुलगा जन्मला. आता अशा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये संस्कार असतात, संस्कृती असते, एक कल्चर असतं, परंतु अशा प्रकारे एकदम इंटरनॅशनल लेवलवर जाण्याची काही महत्वाकांक्षा नसते. मला सांग, हे कसं काय झालं? म्हणजे सोलापुरातलं ते घर जिथे काय त्या काळामध्ये, म्हणजे मला असं वाटतं 30 वर्षापूर्वी सोलापूर हे फार काय डेव्हलपही झालेलं नसेल. कसं काय तुझ्या मनात हे कसं काय निर्माण झालं आणि कसा तू पुढे गेलास? खरं खरं सांगायचं म्हणजे मला टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान ह्याच्याविषयी फार आवड नव्हतीच. म्हणजे मला प्युअर सायन्सेस किंवा मॅथमॅटिक्समध्ये आवड होती. म्हणजे मी बाकी अकॅडमिक मी बोर्डात 16 आलो, युनिव्हर्सिटीत पहिला आलो, IIT 32 वगैरे, हा हा म्हणजे याचा करिअरचा भाग आपण सोडून देऊ. पण त्याचं एक दोन गमती सांगण्यासारखं, सोलापूर गाव खरं म्हणजे अगदी गावंढळ. म्हणजे आमच्या घरी सुद्धा लोअर मिडल क्लास अशाच ह्याच्यात आमची वाढ झाली. म्हणजे घर, चुलीवर स्वयंपाक, सारवलेलं घर, घरी डायनिंग टेबलचं नव्हतं, पंखाही नव्हता, रेफ्रिजरेटर नव्हता वगैरे, टीव्ही तर त्याकडे नव्हताच. अशा प्रचंड गरिबी वगैरे नव्हती, पण संस्कार इतके छान आई वडिलांनी तर केलेच. पण त्याचबरोबर माझी बहीण सुलभा पिशवीकर आणि तिला शिकवायला येणारे पुजारी सर आणि ताई आमच्या श्रीराम पुजारी आणि माझ्या बहिणी सारखीच असलेली पुष्पा आगरकर, आमच्या घरामध्ये संगीत, साहित्य आणि चित्रकला म्हणजे संबंध कलेचंच वातावरण एवढं होतं. म्हणजे सगळे कवी यायचे, म्हणजे करंदीकर, पाडगावकर, बापट आमच्या घरी आलेले, आमच्या घरी भीमसेन जोशी सारखे अनेक गायक आमच्या घरी आलेले. मी पुजारी सर आणि कुमार गंधर्व रात्री 3 पर्यंत गप्पा मारतोय, असं सगळं वातावरण असल्यावर म्हणजे मला माझ्या मनावर आणि सातत्याने काय की परीक्षेकरता अभ्यास करायचा नाही. मला परीक्षेचं फार म्हणजे आवडायचीच तरी नाही. तू बोर्डात 16वा आलास. लकीली म्हणा किंवा माझ्या ॲबिलिटी कुठल्याही कारणामुळे, पण पहिलीपासून ते IIT पर्यंत माझा गणितात एकही मार्क गेला नाही कुठल्याच परीक्षेत. पण मला मला हे कळत नाही की घरामध्ये संस्कार संगीताचे आणि तू गेलास IIT ला, म्हणजे आणि गणित बरं, तर हे कसं काय, हे गणित कसं काय जमणार? नाही नाही, त्याचं असं की खरं मला जायचंच म्हणजे मला तू कलाकार कसा झाला? माझा विचार की तू गायक कलाकार आहे होणं हे स्वाभाविक होतं, घरातलं संस्कार होतं. अगदी अगदी खरं, अगदी स्पष्ट त्याचं उत्तर द्यायचं म्हणजे मी माझ्यात क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतात ना, ती स्वतःकडे आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मी स्वतःचं इव्हॅल्युएशन जर का केलं, आज सुद्धा लोक म्हणतात तुम्ही काय लिहिता, चांगलं लिहिता, मला खूप असे म्हणजे बरेच अलीकडे फॅन्स वगैरे पण झालेले आहेत. पण मी त्यांना नेहमी सांगतो की मी एक इंटिग्रेटर आहे. म्हणजे माझा आता किमयागार बघा किंवा कुठली पुस्तक, मी एक 100 उत्कृष्ट पुस्तक, उत्कृष्ट, आणि ती शोधणं कसं, मी जगभर कानाकोपऱ्यातनं शोधलेले ती, आणि ती कशी शोधायची, रेअरेस्ट ऑफ द रेअर अशी शोधून त्यातलं सगळ्यात उत्कृष्ट ॲसिम्युलेट करून ते स्वतः शिकून, मी अतिशय चांगला विद्यार्थी आहे आणि कुठेही निर्लज्जासारखं शिकतो. ते शिकून घेऊन ते सोप्या भाषेत लोकांना कसं सांगता येईल ह्याचा मला वेळ आहे. तू चांगला इंटिग्रेटर आहेस आणि कम्युनिकेटर सुद्धा आहेस. असेल, पण मुख्य मी क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतात ना, म्हणजे त्याला एडवर्ड डी बोनो लॅटरल थिंकिंग म्हणतो, म्हणजे शून्यातनं निर्माण करणं,